हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सगळेजण? आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. ते सकाळ झालेली होती छान. मोक्षच्या पप्पांना आज बाहेर जायचं होतं भाड्यावर. ते मी यायच्या आधीच मोक्ष किचनमध्ये आलेला होता. मला चहा ठेवायची होती. मग आधी आम्ही सगळ्यांसाठी चहा ठेवलेली होती मी. त्यानंतर आंघोळ वगैरे झाली सगळ्यांच्या. मग इथे बकेटमध्ये कपडे भिजवून ठेवून दिलेले होते. इथे गंगा पण पाण्याने भरून घेतले. ते बकेट वगैरे पण पाण्याने भरून घेतली छान. त्यानंतर झाडांना पाणी देऊन दिलं. आता उन्हाळ्याचे खूप जास्त गरमी होत आहे, त्यामुळे झाडांना आधी पाणी देते मी. त्यानंतर दिवसातून 2 वेळा तरी मी झाडांना पाणी देत असते. ज्याने चांगलं असतं. झाडं पण हिरवीगार असतात आणि मस्त दिसतात ते. त्यानंतर मनी प्लॅन्टला पण पाणी देऊन घेतलं. नंतर घरात आली. इथे मग मी भांडे वगैरे लावून घेत होती. रात्री बाहेर गेलेलं होतं. हे भांडे धुतलेलेच होते माझे. लावायचे बाकी राहून गेलेले होते. मग त्याआधी म्हटलं भांडे वगैरे रचून घेऊ. तिकडे घंगाळ पण कपडे धुवून झाले तर घंगाळ भरायला ठेवलेलं होतं मी. तर कपडे वगैरे धुवून झालेले होते. फक्त निपाळायचे बाकी होते. तोपर्यंत मग आधी म्हटलं भांडे रचून घेऊ. कारण तिकडे बकेट भरायला ठेवून दिलेली होती. तिकडे नळ पण चालू होता आणि इकडे पटकन भांडे लावून घेणार होते मी. जास्त भांडे नव्हते, पटकन लावून घ्यायचे होते. त्यानंतर मग कपडे पिळून पटकन सुकवायला जाऊ देणार होते मी. मोक्ष उठण्याचा वेळ झालेला आहे. मला पटापट आवरावं लागेल. त्यामुळे ते कपडे पण धुवून झालेले बघा इथे. कपडे वगैरे वाळत घातले गेले होते माझे. त्यानंतर इथे बघा मी गाद्या पण सुकवायला टाकलेल्या होत्या. मोक्षने सकाळी खराब केलेल्या होत्या त्यामुळे. पण त्याआधी मला इथे चिमणी दिसली. मी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. कारण आता खूप कमी दिसायला लागले पक्षी वगैरे आपल्याला. खूप शहरामध्ये मोठमोठ्या बिल्डिंग होत चालल्या, त्यामुळे असे पक्षी वगैरे कमी दिसायला लागलेले. त्यामुळे मी हे व्हिडिओमध्ये घेतलं आहे. तर बघा गावाकडे इतके छान वाटतं की सकाळी सकाळी खूप मस्त वाटतं असं. पक्षी वगैरे असं छान वाटतं डोळ्यांना दिसल्यावर. त्यानंतर बाथरूम वगैरे छान धुवून घेतला. मग घंगाळ परत पाण्याने भरून ठेवलं. जर कोणी आलं तर पटकन हातपाय धुण्यासाठी पटकन असतं ते. त्यानंतर घरं वगैरे झाडून घेतले. कपडे धुतलेले होते, त्याचं पाणी बाहेर आलेलं होतं. मग ते आधी मॉपने धुतली. तेवढी जागा मी पुसून घेणार होती. नंतर जेवण वगैरे झाल्यानंतर सगळ्यात शेवटी मी घर पुसून घेणार होती आज. आता लगेच मला स्वयंपाक पण करायचा होता. एवढं पुसून झालं की मग आता स्वयंपाक करणार मी. मसूरची भाजी बनवणार होते. आणि हे जे पीठ दिसते ते आज पापड होत्या. बाजूच्या मावशींनी त्या मोक्षसाठी पाठवलं होतं. ते पण मोक्षला खूप आवडतं, त्यामुळे त्यांनी पाठवलं होतं. आता मोक्ष उठण्याची पण वेळ झालेली होती माझी. तो पण उठून गेलेला होता. त्याची पण तयारी वगैरे करून घेतली. मग सोबतच त्याला पण माझ्यासोबत जेवायला घेतलं. तर असा होता आज धावपळीचा दिवस माझा. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा. आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला. आणि त्याच्यामध्ये आवाज येत होता तो मोक्षचा आवाज बघा किती जोरात ओरडतोय तो.